आपल्या समोर पहिला प्रश्न आहे. कोडानुकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए केरळ, ऑप्शन बी तमिळनाडू, ऑप्शन सी आंध्र प्रदेश, ऑप्शन डी ओडिशा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तमिळनाडू. पुढील प्रश्न आहे. IIT रुडकीने कोणत्या रसायनाच्या विघटनासाठी बॅक्टेरिया एन्झाईम आधारित उपाय विकसित केला आहे? ऑप्शन ए प्लास्टिसायझर, ऑप्शन बी पॉलिथिन, ऑप्शन सी नायलॉन, ऑप्शन डी PVC. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए प्लास्टिसायझर. पुढील प्रश्न आहे. इनरोड प्रकल्प कोणत्या उद्योगाशी संबंधित आहे? ऑप्शन ए रबर, ऑप्शन बी पोलाद, ऑप्शन सी कापड, ऑप्शन डी कृषी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रबर. पुढील प्रश्न आहे. सादा पठार कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी छत्तीसगड, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे. सायामची तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद सस्टेनेबल सर्क्युलॅरिटी कोठे आयोजित झाली? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी हैदराबाद, ऑप्शन डी चेन्नई. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. पुढील प्रश्न आहे. भारताचा पहिला CSIR मेगा इनोव्हेशन कॉम्प्लेक्स कोठे उद्घाटित झाला? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी बेंगळुरू, ऑप्शन डी हैदराबाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मुंबई. पुढील प्रश्न आहे. जानेवारी 2025 मध्ये कोणता देश युरोड्रोन प्रोग्राममध्ये निरीक्षक राज्य म्हणून सामील झाला? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी दक्षिण कोरिया. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए भारत. पुढील प्रश्न आहे. IIT मुंबईने कोणत्या आजाराच्या निदानासाठी किफायतशीर उपकरण विकसित केले आहे? ऑप्शन ए टिनिटस, ऑप्शन बी मलेरिया, ऑप्शन सी डेंग्यू, ऑप्शन डी क्षयरोग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए टिनिटस. पुढील प्रश्न आहे. हथीदह दुर्गावती पंप स्टोरेज प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी उत्तर प्रदेश, ऑप्शन सी झारखंड, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहार. पुढील प्रश्न आहे. गृह मंत्रालयाने कोणते नवीन ई व्हिसा प्रकार सुरू केले आहेत? ऑप्शन ए ई स्टुडंट व ई स्टुडंट एक्स, ऑप्शन बी ई टुरिस्ट व ई बिझनेस, ऑप्शन सी ई मेडिकल व ई कॉन्फरन्स, ऑप्शन डी ई एम्प्लॉयमेंट व ई रिसर्च. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ई स्टुडंट व ई स्टुडंट एक्स. पुढील प्रश्न आहे. कॉमन नॉक्ट्यूल कोणत्या प्रजातीशी संबंधित आहे? ऑप्शन ए पक्षी, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी चमगादड़, ऑप्शन डी मासा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी चमगादड़. पुढील प्रश्न आहे. 2025 मध्ये कोणत्या देशाने G7 चे अध्यक्षपद स्वीकारले? ऑप्शन ए जर्मनी, ऑप्शन बी फ्रान्स, ऑप्शन सी नेदरलँड, ऑप्शन डी ऑस्ट्रिया. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी फ्रान्स. पुढील प्रश्न आहे. युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिलचे तात्पुरते सदस्य म्हणून 2025 मध्ये कोणत्या देशाने कार्यकाळ सुरू केला? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी श्रीलंका. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भारत. पुढील प्रश्न आहे. 2025 मध्ये रुमानिया आणि बल्गेरिया कोणत्या युरोपीय संघटनेचे पूर्ण सदस्य बनले? ऑप्शन ए शेंगेन क्षेत्र, ऑप्शन बी युरोपीय युनियन, ऑप्शन सी नाटो, ऑप्शन डी युरोझोन. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शेंगेन क्षेत्र.
पुढील प्रश्न आहे, लर्निंग इंटरप्टेड या युनिसेफच्या अहवालानुसार 2024 मध्ये किती विद्यार्थ्यांना हवामान बदलामुळे शैक्षणिक अडथळे आले? ऑप्शन ए 242 दशलक्ष, ऑप्शन बी 150 दशलक्ष, ऑप्शन सी 300 दशलक्ष, ऑप्शन डी 200 दशलक्ष. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 242 दशलक्ष. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये संतोष ट्रॉफी कोणत्या संघाने जिंकली? ऑप्शन ए पश्चिम बंगाल, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी पंजाब, ऑप्शन डी गोवा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए पश्चिम बंगाल. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये ब्रिटिश ज्युनियर ओपन अंडर 17 चे विजेतेपद कोणी पटकावले? ऑप्शन ए अनाथ सिंग, ऑप्शन बी प्रणव शर्मा, ऑप्शन सी आर्यन देशमुख, ऑप्शन डी रोहन वर्मा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आर्यन देशमुख. पुढील प्रश्न आहे, 2025च्या अर्जुन पुरस्कारासाठी ज्योती याराजी कोणत्या खेळासाठी निवडल्या गेल्या? ऑप्शन ए ॲथलेटिक्स, ऑप्शन बी बॉक्सिंग, ऑप्शन सी बुद्धिबळ, ऑप्शन डी हॉकी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए ॲथलेटिक्स. पुढील प्रश्न आहे, 2025च्या द्रोणाचार्य पुरस्काराच्या नियमित श्रेणीतील विजेते कोण आहेत? ऑप्शन ए सुभाष राणा पॅराशूटिंग, ऑप्शन बी संदीप सांगवान हॉकी, ऑप्शन सी दीपाली देशपांडे शूटिंग, ऑप्शन डी वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये चंदीगड विद्यापीठाला कोणती ट्रॉफी मिळाली? ऑप्शन ए मौलाना अबुल कलाम ट्रॉफी, ऑप्शन बी संतोष ट्रॉफी, ऑप्शन सी रणजी ट्रॉफी, ऑप्शन डी दुर्गा ट्रॉफी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मौलाना अबुल कलाम ट्रॉफी. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए मनोहर जोशी, ऑप्शन बी पंकज उज, ऑप्शन सी शेखर कपूर, ऑप्शन डी अच्युत पालव. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए मनोहर जोशी. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या व्यक्तीला पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए अच्युत पालव, ऑप्शन बी अरुंधती भट्टाचार्य, ऑप्शन सी अशील सराफ, ऑप्शन डी वरील सर्व. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी वरील सर्व. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये पद्मश्री पुरस्कारासाठी सुभाष शर्मा कोणत्या क्षेत्रासाठी निवडले गेले? ऑप्शन ए कृषी, ऑप्शन बी कला, ऑप्शन सी साहित्य, ऑप्शन डी समाजसेवा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कृषी. पुढील प्रश्न आहे, 2025 मध्ये पद्मभूषण पुरस्कारासाठी पंकज उज कोणत्या क्षेत्रासाठी निवडले गेले? ऑप्शन ए संगीत, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी समाजसेवा, ऑप्शन डी कला. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए संगीत. पुढील प्रश्न आहे, भारताने 2025 मध्ये कोणत्या देशासोबत वायुदल युद्धाभ्यास गरुडा-7 आयोजित केला? ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी अमेरिका, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी ऑस्ट्रेलिया. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए फ्रान्स. पुढील प्रश्न आहे, मिशन वात्सल्य योजना कोणत्या मंत्रालयाद्वारे राबवली जाते? ऑप्शन ए महिला व बाल विकास मंत्रालय, ऑप्शन बी ग्रामीण विकास मंत्रालय, ऑप्शन सी आरोग्य मंत्रालय, ऑप्शन डी शिक्षण मंत्रालय. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महिला व बाल विकास मंत्रालय. पुढील प्रश्न आहे, प्रगती मैदान टनल कोणत्या शहरात आहे? ऑप्शन ए पुणे, ऑप्शन बी मुंबई, ऑप्शन सी दिल्ली, ऑप्शन डी हैदराबाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली. पुढील प्रश्न आहे,
जागतिक आर्थिक मंच WEF चा वार्षिक अहवाल 2025 मध्ये कोणत्या शहरात प्रकाशित झाला? ऑप्शन ए दावोस, ऑप्शन बी पॅरिस, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी दुबई. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए दावोस. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF स्थापना दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए जानेवारी 19, ऑप्शन बी 1 फेब्रुवारी, ऑप्शन सी जानेवारी 26, ऑप्शन डी फेब्रुवारी 10. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जानेवारी 19. पुढील प्रश्न आहे, गेल्या काही महिन्यांत चर्चेत असलेली रास्ते ही योजना कोणत्या विषयाशी संबंधित आहे? ऑप्शन ए रस्ते सुरक्षा, ऑप्शन बी शिक्षण, ऑप्शन सी जल व्यवस्थापन, ऑप्शन डी सौर ऊर्जा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए रस्ते सुरक्षा.